Hello guys, welcome back to my channel गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रतास लाईफ. सो मी आत्ताच एक खूप मोठा व्हिडिओ, एक नॉलेजेबल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे, शूट केला आहे, म्हणजे शेअर करायचं आहे. आणि मी लगेच दुसरा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली, कारण की मला असं वाटलं की नंतर मला वेळ भेटणार नाही. त्यामुळे हां, मी खूप बिझी असते. बट या मी विचार केला की लगेच दुसरा व्हिडिओ शूट केला पाहिजे, कारण की तुमचे खूप सारे मेसेजेस बघून मला प्रेशर येते. आणि मी व्हिडिओ लगेच शूट करायला बसली आणि लगेच दुसरा पण व्हिडिओ शूट करते. मी पाणी पण पिलं नाही आहे. सो या सो दुसरा जो टॉपिक होता, मी तुम्हाला सांगितलं होतं की 7 चक्रासवर मी व्हिडिओ करणार होती आणि तो मी करते आहे. मी जरा तुम्हाला हसवायचा प्रयत्न केला. जर तुम्हाला हे इरिटेटिंग झालं असेल तर स्किप करा. सो या स्टार्ट करूया आपण 7 चक्रावर व्हिडिओ. सो पहिले 7 चक्र रिलेटेड टू स्पिरिच्युअलिटी, रिलेटेड टू युअर बॉडी. मी जर इंग्लिशमध्ये मला कळत नसेल तर आवाज येत असेल प्लीज जरा हे करा, कारण की कन्स्ट्रक्शन चालू आहे बाजूला, काय करू नाही शकत, काय बोलू नाही शकत. सो स्किप इट. ओके फाईन, ठीक आहे. तर 7 चक्र हे आपल्या बॉडीशी रिलेटेड असतं. मी मराठीमध्ये बोलते आता. आणि बॉडीशी रिलेटेड म्हणजे आपल्या बॉडीमध्येच असतं ते, म्हणजे आपले ज्ञानेंद्रिय असतात, डोळे, कान, जे बाहेरून दिसतात आपल्याला. तुम्ही शाळामध्ये जेव्हा तुम्ही शाळेमध्ये गेले असाल, तुम्हाला शिकवलं असेल की आपले ज्ञानेंद्रिय असतात, तर तसेच आपले 7 चक्र असतात. ते आपल्या रिलेटेड करतात स्पिरिच्युअलिटी म्हणजे परमात्मा किंवा देव, ईश्वर, त्या रिलेटेड असतात. आणि जर तुम्ही आपल्या शरीरामधले 7 चक्र जर बॅलेन्स केले तर तुमच्या लाईफमध्ये कुठल्याच गोष्टीचं तुम्हाला टेन्शन नाही राहणार. खरंच 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 तुम्हाला डोकेदुखीची गोळी घ्यायची गरज नाही, किंवा खोकल्याची औषध घ्यायची गरज नाही, किंवा तुमचे गुडघे दुखणार नाही. खरंच हो, तुम्हाला खरंच वाटत असेल की मी मजाक करते, पण असं खरंच नाही. आजकालच्या काळात मी बघते म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये खूप सारे ट्रेस आहे. तरुण मंडळींचा तर खूप जास्त ट्रेस असतो. खूप खूप वेगवेगळ्या पद्धतीचे टेन्शन असतात. पण 7 चक्रा ही खरंच खूप हसण्यावारी अशी गोष्ट नाही. खूप छान गोष्ट आहे. आणि आपल्या शरीरामध्ये आहे ते 7 चक्रा का बोलतात, कारण की तुम्ही जर ती स्टोरी ऐकली असेल मॅथॉलॉजीमधली, म्हणजे देवांची स्टोरी, पार्वती देवी. म्हणजे जेव्हा मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते, कारण की तुम्हाला त्याचा अर्थ समजवायचा आहे. तर महादेव, देवाचे देव महादेव, तर त्यांची पहिली पत्नी सती देवी. तर सती देवीनी जेव्हा स्वतःला म्हणजे अग्निदहन बोलतात ना, ते केलं होतं, त्याच्यानंतर त्यांचा दुसरा जन्म झाला होता पार्वती. तर पार्वती देवीला पण तिच्या म्हणजे देवीच्या शक्तीबद्दल, आता नवरात्र चालू आहे, तो आपण देवीबद्दल मी तुम्हाला स्टोरी सांगते बघा. किती म्हणजे माझं ठरलं नव्हतं की मी स्टोरी सांगणार, पण मला अचानक आठवलं. सो मी आता सांगते. एक वेगळंच वाटतं मधूनच, म्हणजे असं. तर पार्वती देवीला सुद्धा तिच्या शक्तीबद्दल माहिती नव्हतं. तर शंकर महादेवांनी सुद्धा देवी मातेचे 7 चक्र जागृत केले होते. तेव्हा तिला तिच्या मागच्या जन्माबद्दल, जेवढे पण देवी मातेने जन्म घेतले त्याबद्दल, तिच्या शक्तीबद्दल तिला तेव्हा रिअलायझिंग झालं, जेव्हा तिला कळालं तिची आतमधली शक्ती. काही काहींना माहिती नसतं की आपण कशात हुशार आहोत, किंवा जे तरुण मंडळी आहे, 10वी झालेली आहे, 10वी नंतर काय घ्यायचं, आपण कशात हुशार आहोत, आपल्याला नक्की काय पाहिजे लाईफमध्ये. काही काहींना माहितीच नसतं की मी माझ्या आयुष्यात काय करतोय. तर सगळ्यात सोपी गोष्ट आहे, मेडिटेशन करा. मेडिटेशनमधनं तुमचे 7 चक्र जे आहेत ते जागृत होतील. आणि ते जर जागृत झाले तर मग तुम्हाला खूप गोष्टींबद्दल कळेल. आणि सो 7 चक्र. आणि अजून एक गोष्ट आहे याबद्दल, राधा देवीची, जे राधी देवीचे भक्त आहेत त्यांनासुद्धा मी सांगते की राधा देवीची सुद्धा जेव्हा राधाकृष्ण सिरियल ज्यांनी बघितली असेल, याच्यामध्ये पण दाखवले आणि पुस्तकामध्ये पण दिलं आहे की राधा देवीचे सुद्धा 7 चक्र जेव्हा ॲक्टिव्ह केले होते श्रीकृष्ण देवाने, तेव्हा त्यांना त्यांच्या शक्तीबद्दल कळालं होतं. आणि 7 चक्र जेव्हा ॲक्टिव्ह होतात तेव्हा आपण आपल्या, जे बोलतात ना, जे आपल्याला माहितीच नाही आपल्याबद्दल, त्या गोष्टी आपल्याला कळतात. आपण आपला बोलतात ना, आपला राग का आहे, किंवा का करतो आपण एवढा राग,
कुठल्या गोष्टीचा किंवा आपली ही आवड काय आहे किंवा कुठली आवड आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या बेसिक आपल्याला माहिती नसतात त्या गोष्टी आपल्याला कळतात. मेन म्हणजे आपली प्रकृती खूप आतून छान राहते आणि एक बोलताना एक स्पिरिच्युअल फिलिंग येते आपल्या सगळ्याबद्दल आणि हे रिलेटेड आपल्या बॉडीशी करतात ऑफकोर्स. आणि तर 7 चक्राबद्दल मी तुम्हाला आता सांगते की फर्स्ट म्हणजे आपले पूर्ण शरीर आहे त्याच्या जे 7 चक्र आहेत ह्याच्यामध्ये आहे जो आपल्या इथून म्हणजे असे 7 चक्र असतात. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा. सो मी प्रत्येकाचं एक एक नाव सांगणार आहे तुम्हाला. आता पहिला असतो तो रूट चक्र असतो. रूट चक्र हा लाल रंगाचा असतो. 7ही चक्राचे रंग आहेत आणि रूट चक्र तुम्हाला इंटरनेटवर पण याची माहिती मिळेल, पण ते बघून तुम्हाला जर कळत नसेल तर मी तुम्हाला त्याची इथे मी फोटोसुद्धा शेअर करते. तर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसत असेल की पहिला जो खालून सुरू होतो आपल्या बॉडीमध्ये आणि पहिला जो चक्र आहे तो रूट चक्र आहे जो आपला रूटमध्येच त्याचा अर्थ आहे म्हणजे एकदम खोलवर बोलताना ट्रस्ट त्याचा अर्थ दिला असेल ट्रस्ट. म्हणजे जर तुम्ही या चक्राचा ह्याचा जापसुद्धा असतो लम म्हणून. मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे की प्रत्येक चक्र आपण ॲक्टिव्ह कसं करू शकतो. तुम्ही पहिले या सगळ्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या की हे चक्राची माहिती आहे सगळी आणि तुम्ही लगेच काढून घ्या स्क्रीनशॉट आणि तुम्हाला सांगते की मी की हां. सो पहिला जो चक्र आहे रूट चक्र त्याचा उच्चार आपण लम असा करतो. जर तुम्हाला मेडिटेशन करायचं असेल, रूट चक्र तुमचा ॲक्टिव्ह करायचा असेल, जर तुम्हाला ट्रस्ट इश्यू असतील म्हणजे तुम्हाला कुणावर विश्वास लगेच बसत नसेल किंवा तुमचा ट्रस्ट नेहमी ब्रेक होत असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मी ह्या व्यक्तीवर विश्वास ठेवला की हा कोणी पण असू दे मला विश्वास बसत नाही कोणावर, असा जो बेसिक प्रॉब्लेम असतो तो जर तुमचा जो रूट चक्र जर ॲक्टिव्ह नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये होऊ शकतात. सिरियसली तुम्ही रूट चक्रावर तुमचा मेडिटेशन करा, त्याला ॲक्टिव्ह करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला प्रोग्रेस जाणवेल. सो फर्स्ट चक्र असतो रूट चक्र, रेड कलर. तर तुम्ही जप माळा असतात त्याच्यावर पण तुम्ही जप करू शकता. लम 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 लम, मी जे बोलते तुम्ही बोला लम, हा जो त्याचा उच्चार आहे. नंतर जो चक्र आहे तो आहे वम. वम वम चक्र मीन्स हा त्याचा जप आहे वम आणि त्याचं नाव आहे सॅक्रल चक्र. हा रिलेटेड आपल्या बॉडीशी करतो. म्हणजे जे सेक्शुअलिटी ज्या गोष्टी असतात, जर कोणाला जास्त फील होत असेल त्या गोष्टी, हाही प्रॉब्लेम असतो. आणि जर त्या गोष्टी असतील तर तुम्हाला ते कंट्रोलमध्ये जर करायचं असेल म्हणजे किंवा जे बॉडी वगैरे असतात आपल्या जे प्रॉब्लेम्स असतात रिलेटेड टू स्किन, ओके. सो तर त्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही कंट्रोलमध्ये आणू शकतात. तर सॅक्रेल चक्र आपल्या बॉडीमध्ये या सगळ्याचं काम करतो आणि त्याचा जो मंत्र आहे तो वम आहे. जर तुम्हाला अशा काही गोष्टी जर आयुष्यामध्ये तुमच्या असतील तर तुम्ही हा मंत्र नक्की बोलताना जप करू शकता वम म्हणून. आणि त्याचा रंग आहे नारंगी आणि ह्याचा सुद्धा अर्थ आहे नारंगी रंग. जे चक्राचे रंग आहे ते तुम्ही परिधान करू शकतात वस्त्र आणि त्या जप करू शकतात त्या चक्राचा. आणि तिसरा जो आहे तो सोलार चक्र आहे. तो रिलेटेड करतो आपल्या पोटाशी, ओके. जे 2 चक्र मी सांगितले ते खालचे होते आणि आता पोटाशी. तर तुम्हाला पोटाचा प्रॉब्लेम असेल, डायजेशनचा प्रॉब्लेम असेल आणि मी तुम्हाला सांगितलं नाही सगळे चक्रच ना आपल्या बॉडीशी काम करतात म्हणजे बॉडीच्या आतमध्येच असतात. जे आपल्याला बोलतात ना आपल्या आतमधली जी बॉडी आहे त्याच्यावर काम करतात. म्हणजे आपल्या आतून जर काम झालं तर आपण बाहेरून छान दिसतो, ओके. सो सोलार चक्र तो पोटाशी रिलेटेड आहे. जर तुम्हाला पोटाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल, मग ते काही असू दे, डायजेशन असू दे किंवा काही जे असतात ना सिरियस रिलेटेड टू हर्निया वगैरे असे खूप मोठे मोठे आजार
म्हणजे तुम्ही ते चक्रास बॅलन्स करून कदाचित त्यावर तुम्हाला फरक जाणू शकतो. जर सिरियस असेल ऑफकोर्स डॉक्टरकडे जावं लागेल. बट तुम्हाला असं जर जाणवत असेल खूप ॲसिडिटी होते किंवा खूप सारे असतात असे आजार, जर तुम्हाला त्या रिलेटेड असतील तर तुम्ही सोलार चक्र तुम्ही तुमचा बॅलन्स करा. नक्की तुम्हाला प्रोग्रेस जाणवेल. आणि सोलार चक्राचा जो जप आहे तो रम असा आहे, RAM, रम. ओके, रम. सो तुम्ही हा जप करून तुमचा सोलार चक्र जो आहे तो तुम्ही बॅलन्स करू शकता. आणि ह्याला अजून एक नाव आहे, तो मणिपुरा असं नाव आहे. तर तुम्ही सर्च करू शकता इंटरनेटवर, त्याचीसुद्धा खूप छान इन्फॉर्मेशन आहे. आणि नंतरचा जो चक्र आहे, जो चौथा चक्र आहे, तो आपला हार्ट चक्र आहे. त्याचा पण एक दुसरं नाव आहे. जो हार्ट चक्र आहे त्याचं सुद्धा नाव आहे अनाहता. सो तो त्याचा रंग आहे ग्रीन. आणि सोलार चक्राचा रंग तुम्हाला सांगितला असेल, येलो कलर आहे त्याचा. तर तुम्हाला जप करायचा असेल तर तुम्ही येलो कलरचे वस्त्र घालून करू शकता. आणि तुम्हाला जर हार्ट चक्र म्हणजे जो चौथा चक्र आहे त्याचा जर जप करायचा आहे, हार्ट चक्र रिलेट करतो हीलिंग, लव्ह अँड जे इमोशन्स असतात आपले त्या रिलेटेड हा चक्र काम करतो. जर तुमच्या आयुष्यामध्ये लव्हचा प्रॉब्लेम असेल, जर तुम्हाला हिलिंग करायची असेल कुठल्या, हिलिंग मीन्स व्हॉट मीन्स हिलिंग मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनल लिस्टमध्ये असेल, व्हॉट इज द हिलिंग, व्हॉट इज द सेल्फ लव्ह. मी हा खूप छान व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यावर खूप सारे चांगले रिप्लायज आणि व्ह्यूज खूप छान मिळाले होते मला. सो तुम्ही तो लगेच जाऊन बघा. तर जर तुम्हाला त्या रिलेटेड तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर सो तुम्ही तो जाप करू शकतात. हिलिंग या सो हार्ट चक्र, हार्ट चक्र आहे तो. तर ग्रीन कलर आहे त्याचा. आणि त्याचा जाप आहे जाप आहे यम. सो तुम्ही यम 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 करून तो जाप करू शकता. आणि तुम्हाला खूप प्रोग्रेस जाणवेल तुमच्या. म्हणजे तुम्हाला जर हृदयाचा कुठला आजार आहे, तर तुम्हाला असं वाटत असेल खूप वेळा पेन होतं हृदयामध्ये, तर तुम्ही नक्की हा जप करू शकता. आणि असं काही वेळेला बघा प्रॉब्लेम होतो की आपल्याला कोणीच चांगलं वाटत नाही किंवा आपल्याला कोणाबद्दल काही प्रेम वाटत नाही. तर म्हणजे कदाचित तुमचा हार्ट चक्र ब्लॉक असू शकतो. त्यामुळे तुम्ही जर हा जप केला तर तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि नंतर आपले आय थिंक 4 झाले. 5वा जो चक्र आहे तो थ्रोट चक्र आहे. या थ्रोट चक्र हा काम करतो तुमच्या कम्युनिकेशनवर, तुमच्या बोलण्यावर. मला एडिट करताना आत्ता लक्षात आलं की मध्ये मी जे शूट केलं होतं म्हणजे थ्रोट चक्रानंतर म्हणजे जे बोलत होती ते शूटच नव्हतं झालं. म्हणजे मी शूटचं बटन ऑनच नव्हतं केलं. त्यामुळे मी विचार केला की असं एक व्हॉइस ओव्हरने शूट करूया. सो मी बोलत होती की थ्रोट चक्राबद्दल की थ्रोट चक्र जो असतो जो कम्युनिकेशनच्या रिलेटेड असतो. जर तुम्हाला कम्युनिकेशनचे प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही नक्की त्यावर प्रॅक्टिस करा. आणि थ्रोट चक्राचा जो मंत्र आहे तो हम असा आहे. तर हमचा जाप करून तुम्ही तुमचं कम्युनिकेशन खूप चांगल्या पद्धतीने सुधारू शकता. आणि नंतर जो असतो तो थर्ड आय चक्र आहे. थर्ड आय चक्र हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या लाईफमध्ये. तो थर्ड आय चक्र हा आपल्या बुद्धिमत्तेचं काम करतो. मग त्याचा जाप आहे ओम. आणि थर्ड आय चक्र हा आपल्याला आपल्या पास्ट लाईफबद्दल सुद्धा सांगतो. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या पास्ट लाईफमध्ये तुम्ही कोण आहात हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की थर्ड आय चक्राची प्रॅक्टिस करा. जर तुम्ही अभ्यास करत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल तो अभ्यास आपण जो करतोय, जे पाठांतर करतोय ते लक्षात नाही राहत, तर तुम्ही नक्की ओम या जापचा मंत्र म्हणजे बोलता जाप करून तुमचा थर्ड आय चक्र ॲक्टिव्ह करू शकता. आणि ओम नुसतं तुम्ही जरी ओमचा जाप केला तरी तुम्ही पूर्ण तुमचे जे साती चक्र ते बॅलन्स करू शकता. म्हणजे तुम्ही समजा ओमचाच फक्त जाप केला तरी तुमचे साती चक्र बॅलन्स होतील. वेगळा चक्राचा जाप करायची. जो चक्र आहे त्याला बोलतात क्रॉन चक्र, जो इथे असतो. ओके, इथून स्टार्ट होतं, इथे संपतं क्रॉन चक्र. इथे स्पिरिच्युअलिटी बघा ना किती रिलेट करतात या सगळ्या गोष्टी. देवाने सुद्धा ते चक्राबद्दल आपल्याला माहिती दिली, तर इथून सुरू होतं आणि शेवटी आपल्याला कुठे जायचं आहे, स्पिरिच्युअलिटीमध्ये, परमात्माशी रिलेट करायचं आहे. जर तुमचा स्पिरिच्युअलिटीमध्ये इंटरेस्ट नसेल किंवा तुमचं नॉलेज कमी असेल तर तुम्ही नक्की क्राऊन चक्राचा जप करू शकता. क्राऊन चक्राचा मंत्र आहे असा आहे. आणि क्राऊन चक्र रिलेटेड करतो बुद्धीशी. जो अभ्यासामध्ये जे अभ्यास करतात आणि कुणाचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल, ओमचा सुद्धा जाप करू शकता. आणि तुम्ही ओमचा सुद्धा करू शकता, कारण की ते जे तुम्ही अभ्यास करताय तो तुमच्या डोक्यात लक्षात राहण्यासाठी
हा जप तुम्ही केला तर तुम्हाला खूप फायदा होईल त्या गोष्टीचा. तर ओके, मी तुम्हाला साधी चक्रांबद्दल खूप चांगल्या पद्धतीने समजवायचा प्रयत्न केला आहे. आणि तर आपण फायनली आता सगळे चक्राचं मंत्र बोलूया. तर तुम्ही फायनली पहिले असं बसायचं आहे आणि मग बोलायचं आहे की फर्स्ट जो चक्र आहे तो लम. लम मीन्स रूट चक्र. ओके, लम वम रम. ओके फाईन. लम वम रम यम हम ओम अम. ओके, मी आता तुम्हाला असं हे करून सांगते. रूट चक्रा लम वम रम. हार्ट चक्रा यम हम ओम अम. ओके, मी पुन्हा एकदा करून दाखवते. लम लम वम रम लम हम ओम अम. हे सगळे जे मंत्र आहे तुम्हाला मी ते व्हिडिओमध्ये स्क्रीनवर सुद्धा लिहून देईल. तुम्ही नक्की ते जाप करा. खूप याचा फायदा होतो आणि खरंच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप सारे चेंजेस तुम्हाला दिसतील. कारण की मी सुद्धा या चक्रांवर बोलताना मेडिटेशन केलं तेव्हा मला सुद्धा खूप सारे चेंजेस माझ्या लाईफमध्ये जाणवले. आणि मी तुम्हाला सुद्धा सांगते तुम्ही नक्की करा आणि मला रिप्लाय करून नक्की सांगा की तुम्हाला या सगळ्याचा काय फायदा झाला आणि तुम्हाला जी मी आज इन्फॉर्मेशन दिली आहे 7 चक्रासबद्दल तुम्हाला कशी वाटली. आणि नक्की रिप्लाय करून सांगा. आणि अशा प्रकारचे स्पिरिच्युअलिटी रिलेटेड जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर रिप्लाय करून मला कमेंट करून सांगा आणि शेअर करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. आणि खूप जरा नॉलेजेबल बोललो आहे त्यामुळे जरा हे झालं आहे. सो ओके, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि मला एडिट करायला बसावं लागेल लगेच कारण की मला आजच तुम्हाला हे दोन्ही व्हिडिओ पोस्ट करायचे आणि मला बाहेरसुद्धा जायचं आहे. आणि ओके फाईन गाईज, नक्की मला सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि अशा प्रकारचे जर व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला वाटत असेल की याच्यावर स्पेशल एक चॅनल झालं पाहिजे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर काही अधेमध्ये मी वेगळं काही बोलले असेल तर मला कमेंट करून सांगा की ताई हे असं नाही असं आहे वगैरे वगैरे म्हणून सांगू शकता. तुमचे काही ॲडवाईस असतील, काही वेगळे प्रकारचे डिमांड्स असतील की मला यावर व्हिडिओ हवा यावर व्हिडिओ आहे, नक्की 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 कमेंट करून सांगा. मी तुमच्या डिमांड्स कंप्लीट करायला इथे बसली आहे. आणि अगोदरचे व्हिडिओज जर बघितले नसतील तर बघून घ्या. आणि या 7 चक्रास खूप वास्ट विषय हा. मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे पण खूप मोठा टॉपिक आहे आणि खूप छान सुंदर विषय आणि खूप रिलेटेड टू स्पिरिच्युअलिटी आहे. ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे नक्की तुम्ही बोलता ना अजून लार्ज नंबर ऑफ माहिती खूप आहे या सगळ्या गोष्टीची. नक्की तुम्ही इंटरनेटवर बघू शकतात. तुमच्या जे रिलेटिव्स आहे, फ्रेंड्स आहे, ह्याच्यावर तुम्ही नक्की त्यांच्या शेअर करू शकता. सो की आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. बाय गाईज.